येवला तालुक्यातील भारम येथील कपाळावर चंद्रकोर अर्थात चांद असलेल्या बादशहा बोकडाची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. 10 ते 15 लाख रुपयांना बोकड विकला जाईल अशी अपेक्षा बोकड मालकाला लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात सध्या एका खास बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. भारम येथील शेतकरी गजानन जेजुरकर यांच्याकडे असलेला बादशहा नावाचा काळा बोकड सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. या बोकडाच्या कपाळावर नैसर्गिकरित्या उमटलेली पांढरी चंद्रकोर म्हणजे चांद हे त्याचे वैशिष्ट्य ठरत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी सण जवळ येत असल्याने बाजारात बोकडांना मोठी मागणी वाढली आहे. विशेषतः कपाळावर चंद्रकोर असलेल्या बोकडांना लाखोंची बोली लागत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. अनेक ठिकाणी अशा बोकडांची 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत विक्री झाल्याच्या बातम्यांमुळे आता गजानन जेजुरकर यांनाही त्यांच्या बादशहाकडून मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. माझं नाव गजानन बबन जेजुरकर. माझ्याकडे काळ्या रंगाचा बोकड्या आहे, त्याच्यावर कपाळावरती चंद्रकोर आहे आणि मला गावातील मुस्लिम बांधवांनी सांगितले की याची किंमत जास्त येऊ शकते आणि मी त्याला लहानपणापासूनच खुराक चालू केलेला आहे. त्याला लहानपणापासून काजू, बदाम, शेंगदाणी, गूळ, केळी हे चारत आलो आहे. हे 15 लाख रुपये मिळतील असं हे मी हे बोकड्यांची किंमत मी यूट्यूबवर पाहिली आहे आणि मला वाटलं की 10-15 लाखापर्यंत माझ्या बोकड्याची किंमत येऊ शकते. म्हणून